नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. वाळवा तालुका ई गव्हर्नन्स व डिजिटलायझेशनमध्ये राज्यात आघाडीवर नेणार, सभापती उदयसिंह पाटील. प्रहार शिक्षक संघटना व शिक्षण विभागाच्या बैठकीत घोषणा. जिल्हा परिषद शिक्षकांच्या कार्याचे सभापती उपसभापतींकडून विशेष कौतुक. क्रांतिकारकांचा तालुका आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळवा तालुक्याची नवी ओळख ई गव्हर्नन्स व डिजिटलायझेशनच्या क्षेत्रात निर्माण करण्याचा संकल्प असून येत्या काळात वाळवा तालुका राज्यात आघाडीवर असेल असा विश्वास पंचायत समितीचे सभापती उदयसिंह पाटील यांनी व्यक्त केला. प्रहार शिक्षक संघटना आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शैक्षणिक बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपसभापती प्रकाश पाटील, गट शिक्षणाधिकारी सुनील आंबी, प्रहार शिक्षक संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र प्रमुख चंद्रशेखर क्षीरसागर, ज्येष्ठ शिक्षक नेते सुधाकर वसगडे, सचिव अमोल जाधव, कार्याध्यक्ष रामराव पाटील, मुस्ताक पटेल, अक्रूर जगदाळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, शिक्षणप्रेमी नागरिक तसेच विविध पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. सभापती उदयसिंह पाटील म्हणाले की शिक्षण विभागाच्या समस्या वेळेत सोडवण्यासाठी दरमहा आढावा बैठक घेण्यात येईल. शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. उपसभापती प्रकाश पाटील यांनी वाळवा तालुक्यातील शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितलं की तालुक्यातील शिक्षक अत्यंत चांगले काम करत आहेत. त्यांच्या सहकार्यामुळे येत्या काळात वाळवा तालुका विविध समस्यांमधून मुक्त होईल, याबाबत शंका नाही. प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर क्षीरसागर यांनी शिक्षण विभागातील निधीविषयक प्रकरणे, सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्न, विविध प्रलंबित फायली व अन्य प्रशासकीय बाबी तातडीने निकाली काढण्यासाठी प्रशासनाने अधिक गतीने काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. ज्येष्ठ शिक्षक नेते सुधाकर वसगडे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांबाबत आणि सेवानिवृत्त शिक्षकांच्या अडचणींबाबत प्रशासनाने कायम संवेदनशील राहण्याची गरज व्यक्त केली. शिक्षणासारख्या पवित्र कार्यासाठी सर्व शिक्षकांनी समर्पित भावनेने काम करावे असे आवाहनही त्यांनी केलं. बैठकीदरम्यान सभापती उदयसिंह पाटील, उपसभापती प्रकाश पाटील आणि गट शिक्षणाधिकारी सुनील आंबी यांचा प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रामराव पाटील यांनी केलं. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. आमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.